12वीचा पेपर देताना रडत होती मुलगी, कारण समजतात शिक्षक सुन्न असं कुणासोबतही घडू नये. घरात अजूनही धुराचा वास दरवळत होता. अंगणात वडिलांची चिता धगधगत होती आणि त्या धगधगत्या वास्तवाकडे शेवटचा कटाक्ष टाकत 17 वर्षाची शिवानी निघाली 12वीचा गणिताचा पेपर द्यायला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हगदळ गुगदळ भोगजूची वाडी येथील ही घटना. वडील माधव देवकते पुण्यात वाहन चालक म्हणून कष्ट करणारे, कुटुंबाचा एकमेव आधार. पण एका हृदयविकाराच्या झटक्यानं सगळं संपलं. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या त्या बातमीनं घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. रात्रभर रडणं, आठवणी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ला अंत्यसंस्कार. शिवानीनं स्वतःच्या हातानं वडिलांना अग्नी दिला. डोळ्यात अश्रूंचा पूर, पण मनात एकच वाक्य घुमत होतं, बाबांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत, त्यांचं स्वप्न अपूर्ण राहू द्यायचं नाही. सकाळी 11 वाजता जळकोट येथील श्री गुरुदत्त ज्युनियर कॉलेजमध्ये गणिताचा पेपर होता आणि अंत्यसंस्कारानंतर अवघ्या 1.5 तासात शिवानी 50 किलोमीटरचा प्रवास करत परीक्षा केंद्रावर पोहोचली. चेहरा सुजलेला, डोळे लाल, मन शोकानं भरलेलं. पेपर सुरू झाला. प्रश्नपत्रिका हातात आली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. शिक्षकांनी कारण विचारलं आणि सत्य समजताच ते काही क्षण शब्दच हरवून बसले. वर्गात क्षणभर शांतता पसरली, पण शिवानीनं स्वतःला सावरलं. अश्रू पुसले आणि गणिताचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली. त्या प्रत्येक उत्तरात तिचा निर्धार होता. प्रत्येक पानावर वडिलांच्या स्वप्नांची शाई होती. हा फक्त एक पेपर नव्हता, हा आयुष्याच्या सर्वात कठीण प्रसंगावर मात करण्याचा पहिला प्रयत्न होता. दुःख कितीही मोठं असलं तरी स्वप्न थांबू नयेत, शिक्षणाची ज्योत विझू नये, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवानी. एका 17 वर्षाच्या मुलीनं दाखवलेली ही जिद्द आज संपूर्ण परिसराला रडवून गेली, पण त्याचवेळी प्रेरणाही देऊन गेली. खरंच असं कोणासोबतही घडू नये, पण जर आयुष्याच्या कठीण वळणावर उभं केलं तर शिवानीसारखी ताकद प्रत्येकामध्ये यावी, हीच खरी प्रार्थना.